जो पहिला प्रश्न आहे A1 आपल्याला घ्यायचं नाही, डायरेक्ट A2 घेऊया आपण, कारण पॅसेज आपल्याला पूर्ण दिसणार नाही मग A1 घेतल्यावर. बघा, व्हॉट डज युनेस्को सीक टू व्हॉट इज इट कन्सिडर्ड टू बी. म्हणजे युनेस्को युनेस्को ह्याचा उच्चार काय करायचा आहे? युनेस्को म्हणजे एक संस्था आहे. या संस्थेनं ही संस्था कशाचा शोध घेते आणि हिने कशाचा विचार केला जातो, त्याचं उत्तर इथे आहे बघा. युनेस्को seeks to encourage the identification, protection, and prevention of cultural and natural heritage around the world considered to be outstanding value of humanity. म्हणजे यामध्ये काय सांगितलेलं आहे की युनेस्को हे काय करते, अशा जागांचा शोध घेते जी जागा काय आहे, सांस्कृतिक दृष्ट्या धार्मिक दृष्ट्या महत्वाची आहे आणि त्यांना रक्षण करण्याचं काम ती करत असते. मग हेच विचारले, 2 मार्काला प्रश्न आहे. म्हणजे A2चा आन्सर हे आहे, लक्षात ठेवायचं. कुठून उत्तर आहे? ह्या 2 ओळी पूर्ण लिहून घ्यायच्या ते पुढे पर्यंत इथपर्यंत. चल झालं. आता फाइंड एनी 4 ऍडजेक्टिव्ह आपल्याला शोधायचे आहेत. 4 ऍडजेक्टिव्ह आपल्याला शोधायचे. चला, ऍडजेक्टिव्ह म्हणजेच काय? गुण. कोणतेही गुण सांगायचे आहेत. कुठले कुठले सांगा? पिंक आहे, पिंक हे पण ऍडजेक्टिव्ह आहे. आणि कुठले कुठले ऍडजेक्टिव्ह आहे जर सांगा मला. ते पण आहे. व्हायब्रंट पण घेऊ शकताय, आयकॉनिक घेऊ शकताय. नंतर काय सांगितलंय आणि कुठे आहे बघा, इथे पण आहे बघा एक इंडिजिनियस. आउटस्टँडिंग, आउटस्टँडिंग हे पण ऍडजेक्टिव्ह आहे. आणि कुठे सेकंड हे पण ऍडजेक्टिव्ह आहे. म्हणजे जेवढे जेवढे गोल केलेले सगळे ऍडजेक्टिव्ह आहेत. अजून भरपूर आहे त्यामध्ये, तुम्ही शोधू शकता, त्यामध्ये इतर पण आहेत. डू एज डिरेक्टेड. बघा आता, जयपूर वॉज फाउंडेड बाय सवाई जय सिंग सेकंड. आता यामध्ये हा काय आहे? पॅसिव्ह वॉइस आहे. आपल्याला काय करायचं आहे? ऍक्टिव्ह वॉइस करायचं आहे. मग ऍक्टिव्ह वॉइस मध्ये बाय कधी येत नाही, वॉज कधी येत नाही, आणि ह्या क्रियापदाचं किती रूप राहते? दुसरं रूप राहणार. आणि तो फाउंडेड तिसरं रूप झालेला आणि वॉज घेतलंय, म्हणजे हा सिंपल पास्ट टेन्स आहे. कुठला टेन्स आहे? आणि ह्याची उलटी रचना करायची. सवाई जय सिंग सेकंड हा पहिला येणार. मग कुठं इथं आहे? इज हे येणार नाही. फाउंड जयपूर हे येते. फाइंडल हे येणार नाही, कारण सिंपल प्रेझेंट झाला इथं. इथं पण सिंपल प्रेझेंट दिलाय. सिंपल पास्ट मध्ये हे व्हायला पाहिजे, लक्षात ठेवा. आता आपल्याला WH क्वेश्चन करायचा आहे. इंडिया हॅड प्रपोज्ड अ नॉमिनेशन फॉर जयपूर. आपल्याला आन्सर हे यायला पाहिजे, अंडरलाईन केलेला पार्ट आन्सर यायला पाहिजे. तो आपण जे प्रश्न तयार करतोय त्यामध्ये हा भाग नको आहे, तो भाग कॅन्सल करून टाकायचा. मग प्रश्न कसा आहे ना बघा. हा, इंडिया हॅड प्रपोज्ड अ नॉमिनेशन फॉर जयपूर. मग व्हॉट न सुरुवात करा. व्हॉट हॅड प्रपोज्ड इंडिया, किंवा इंडिया प्रपोज्ड असं घेऊ शकता तुम्ही. प्रपोज्ड इंडिया, आय कॅपिटलच आहे ना तिथं, आय कॅपिटलच घ्या. इंडिया, व्हॉट हॅड प्रपोज्ड इंडिया आणि क्वेश्चन मार्क. झालं WH क्वेश्चन. आता नवीन एक क्वेश्चन विचारला. A5 जो असतो सगळ्यांना असतो, पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. डू यू लाईक टू विजिट हिस्टॉरिकल प्लेसेस? वाय? तुम्हाला ऐतिहासिक स्थळांना भेट द्यायला आवडते का? मग पहिला लिहिणार तुम्ही काय सांगा? A5 चा आन्सर येस. येस, आय लाईक टू विजिट. येसच म्हणायचं. हा, विजिट टू काय? विजिट हिस्टॉरिकल प्लेसेस. आता कारण काय लिहायचं? बिकॉज. तुम्ही तुमच्या मनाचं कारण कुठलंही लिहू शकता. का हिस्टॉरिकल प्लेसेसला तुम्ही जाणार आहे, किंवा तुम्हाला ऐतिहासिक घटना तुम्हाला आवडतात, हा ते लिहू शकताय. आता बघा मी काय गोष्टी लिहितोय ते. बिकॉज दे आर, म्हणजे दे म्हणजेच कोण? ते प्लेसेस. दे आर इनव्हॅल्युएबल. काय आहे? इनव्हॅल्युएबल रिसोर्सेस फॉर
रिसोर्सेस फॉर लर्निंग. मी दोन गोष्टी लिहितोय आणि त्याचा अर्थ पण एक्सप्लेन करतोय, लक्ष द्या फक्त. लर्निंग, लर्निंग, कल्चर, कल्चर अँड कनेक्शन. इम्प्रूव्हिंग एज्युकेशन, हा भाग आता इकडे गेला पाहिजे, इकडे थोडी ओळ इकडे घेतो बा त्याची. A5 मध्ये काय फायदा होतो तो एक सांगतोय, आणखी एक ओळ. इम्प्रूव्हिंग एज्युकेशन, आपल्या एज्युकेशन मध्ये काय होतंय, सुधार होतोय. इम्प्रूव्हिंग एज्युकेशन, एक दोन तीन गोष्टी लिहा. इम्प्रूव्हिंग एज्युकेशन, प्रोव्हाइडिंग युनिक एक्सपिरियन्सेस, प्रोव्हाइडिंग युनिक एक्सपिरियन्सेस म्हणजे तुम्हाला विविध अनुभव तिथं येऊ शकतो. लिहून घ्या एवढं पटकन फास्ट मध्ये.